सो हाय हॅलो, मी स्वाती पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. तर तुम्हाला तर माहितीच आहे, आपण घेतलं आहे 90 दिवसाचं चॅलेंज आणि एका ताईची कमेंट आली की ताई तुम्ही कुठल्या टायमिंगमध्ये काय खाताय ते आम्हाला सांगा. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे. सकाळी 5:30 वाजता उठून मस्त कोमट पाणी घेते आणि नंतर मी एक्सरसाइज करते. तर आता एक कमेंट अशी पण होती की हे जे डंबल्स आहेत ते किती किलोचे आहेत. तर हे दोन्ही मिळून 10 किलोचे आहेत. एक डंबल जे आहे ते 5-5 किलोचं आहे. खूप चांगल्या प्रकारे एक्सरसाइज झाल्याच्यानंतर माझ्या चेहऱ्यावर बघू शकता किती छान असा ग्लो आलेला आहे. आणि एवढा घाम निघतो ना, आणि जेव्हा घाम निघतो ना चेहऱ्यावर तेव्हा अगदी आनंद होतो. सकाळी उठून असा घाम काढायचा म्हटलं त्याच्यासाठी मेहनत लागते आणि मेहनत करून असा स्वतःसाठी वेळ काढून आपण चेहऱ्यावर घाम आणि ग्लो दिसतो ना, तो खूप छान वाटतं. म्हणून मी म्हणते की स्वतःसाठी थोडासा वेळ काढा आणि स्वतःकडे थोडं लक्ष द्या. काही दिवसापासून माझ्या चेहऱ्यावर नोटीस केलं असेल तुम्ही पण, मागचे जे व्हिडिओ बघितले असेल तेव्हापासून खूप म्हणजे खूप फरक झाला आहे. कारण पहिल्या माझ्या चेहरा एवढ्या फोड्या होत्या आणि एवढे काळे डाग होते, कारण मी अजिबात चेहऱ्याकडे लक्ष देत नव्हते आणि डायटिंगकडे सुद्धा थोडंसंही लक्ष देत नव्हते. त्याच्यामुळे माझ्या चेहऱ्याची ही हालत झाली होती. आणि आता बघू शकताय तुम्ही किती छान असा माझा चेहरा झालेला आहे, एकदम क्लीन झालेला आहे. एकसुद्धा चेहऱ्यावर काळे डाग राहिले नाहीत आणि फोड्यासुद्धा अचानक गायब झाल्यात. तर हे काय नाही, फक्त पाणी वगैरे पिणं, डाएटकडे लक्ष देणं याच्यामुळे झालेलं आहे. मस्त एक्सरसाइज झाल्याच्या नंतर मी 6 ते 7च्या दरम्यान हे जे चणी आणि मूग असतात संध्याकाळी भिजायला घातलेली असतात, ती मी सकाळी डाएटिंगमध्ये खाते. एवढे मूठभर म्हणा, आपण मूठभर मी खाते कोंब आलेले. तर बघू शकता हे मी संध्याकाळीच भिजायला टाकत असते. 2 ते 3 दिवस मला जाईल अशा प्रकारे मी हे भिजायला टाकत असते आणि रोज एक्सरसाइज झाल्याच्यानंतर मी हे खात असते, नाश्त्यामध्ये घेत असते. हे झाल्याच्यानंतर मग मी काय करते, फ्रेश होण्यासाठी 8 ते 8:30च्या दरम्यान चाय घेते. तर चाय पण गुळाचीच असते माझी. तर बरेच जणांचा प्रश्न असतो की वेट लूजमध्ये चहा घेतलं तर चालतं काय, एका टायमिंगमध्ये तुम्ही चहा घेतली तर चालेल. मी मागंसुद्धा सांगितलं होतं. आणि जर तुम्ही गुळाची चहा घेतली तर अतिउत्तम आहे. एवढी पण जास्त नाही घ्यायची आपल्याला. 2 टायमापैकी आपण एक टायमिंगमध्ये आपण चहा नक्कीच घेऊ शकतो. रोज जरी म्हटला तरी पण आपण रोज चहा घेऊ शकतो गुळाची. मग मी 8 ते 8:30च्या दरम्यान गुळाची चहा पिल्याच्यानंतर भूक जर लागली असेल तर 9 ते 9:30च्या दरम्यान मी एखादं फळ खाते. जे माझ्या घरात अवेलेबल असेल ते फळ खाते, जास्त भूक लागली तर. नाहीतर मी अधूनमध्ये हमेशा पाणी पित राहते आणि भूक जर लागली तर मी पाणी पिले ना, तर आपण मग त्या पाणी पिल्यामुळे माझी भूक जी आहे ती कंट्रोलमध्ये येते. म्हणून मी काय करते, बार पाणी पित राहते. 1 ग्लास म्हणा, 2 ग्लास म्हणा, असं हमेशा मी पाणी पित राहते. घरातली काम वगैरे केल्याच्यानंतर मग लागते भूक, तर मग काय खावं हा कळत नाही. मग त्या टायमिंगमध्ये मी ताक घेते. मी घरात हमेशा अवेलेबल ताक ठेवते, फ्रूट ठेवते. जेव्हा मला भूक लागेल तेव्हा मी तेच खाते. तर मग मी आज नाही का दुपारी 11 वाजता ताक घेतलं होतं. ताक घेतल्याच्या नंतर ना खूप भारी वाटतं, कारण कसं आता उन्हाळासुद्धा चालू आहे. म्हणून नाही का ताक मला प्यायला पण आवडतं आणि वेट लॉसमध्ये ते आपल्याला फायदेशीर पण आहे. म्हणून मी दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा ताक घेते आणि वाटलं मला काही खावं किंवा पिवं तर मी ताकसुद्धा पिते. दुपारच्या जेवणामध्ये चपाती आणि भाजी आणि सॅलड घेतलं होतं, प्लस सोबत ताक घेतलं होतं. तुमच्या ह्याच्याने जेवढी चपाती कमी आणि सॅलड जास्त होईल तेवढं खा. सॅलड जास्त खायचं आहे आपल्याला, सॅलडने पोट भरून घ्यायचं आहे आपल्याला. आणि चपाती जे आहे ना, तुम्ही जर भाकरी खात नसेल तर बिना तेलाची चपाती खाल्ली तरी चालेल. मी बिना तेलाची चपाती खाते. नंतर मग प्रश्न येतो की तुम्ही दुपारी झोपता का, तर हो, मी 5-10 मिनिट का होईना दुपारी झोपते. मग उठल्याच्या नंतर मी ब्लॅक कॉफी घेते आणि भूक लागल्यासारखी झाली तर मग 2 अंडे उकडून घेत असते. सकाळी किंवा संध्याकाळी प्रोटीनसाठी आपल्याला 2 अंडे खायचे. तर होळी होती म्हणून होळीच्या निमित्तानं मी पुरणपोळी बनवली होती संध्याकाळच्याला. तर आता प्रश्न येतो की डाएटिंगमध्ये तुम्ही पुरणपोळी खाणार का. पुरणपोळी माझ्या घरात रोज बनवलेली नसते आणि प्लस ही जी पुरणपोळी आहे ती मी गुळामध्ये बनवलेली होती, साखरेमध्ये नाही. तर मग आज मी पुरणपोळी बनवली होती तर त्याचा स्वाद मी थोडासा घेणारच होते. कारण डाएटिंगवरी जरी असले तर रोज माझ्या घरात काय मी बनवत नाही. म्हणून एकाच दिवस खाल्लं तर काहीही हरकत नाही. म्हणून मी संध्याकाळी 1 पुरणपोळी खाल्ली आणि 2 पापड तळलेले खाल्ले, थोडासा भात आणि आमटीसुद्धा खाल्ली. तर अशा प्रकारे माझं जे डेलीचं रुटीन आहे ते आहे मी, आणि या टायमिंगमध्ये घेते मी. सर्व काही तुम्हाला सांगितलेलं आहे. जेवण झाल्याच्या नंतर लगेच झोपायचं नाही, 5-10 मिनिट का होईना आपल्याला चालायचं आहे. मी रोज हमेशा टेनिसवर चालायला जाते संध्याकाळी जेवण झाल्याच्या नंतर. आणि जर तुमच्या लक्षात राहत नसेल की काय करायचं आहे काय नाही, म्हणून तुम्ही डायरेक्ट वहीमध्ये तुमचा डाएट प्लॅन लिहून ठेवू शकता की कोणवारी काय घ्यायचं आहे मला, याचीसुद्धा तुम्ही तयारी करून ठेवली तर डाएट आपल्याला करायला सोपा जाईल. तर अशा प्रकारे सध्याचं माझं डाएट आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.